आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा केबी न्यूज। कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण हे नेहमीच चुरशीचे राहिले आहे। अनेक वर्षे पारंपरिक घराणी आणि त्यांची सत्ता येथे चालत आली, पण आता जिल्ह्यात बदलाची हवा जाणवत आहे। या बदलत्या चित्रात धनंजय महाडिक यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे, तर सतेज पाटील यांची पकड मात्र हळूहळू सैल होताना दिसते। सतेज उर्फ बंटी पाटील यांनी अनेक वर्षे राजकारणात काम केलं, पण गेल्या काही निवडणुकांपासून त्यांच्या नेतृत्वाची धार कमी झाल्याचे दिसत आहे। काँग्रेस पक्षाची कोल्हापुरातील स्थिती ढासळत असताना सतेज पाटील जनतेच्या मनात नवा जोश निर्माण करण्यात अपयशी ठरले आहेत। जुनी शैली, नव्या मतदाराला अपील न होणारे, काँग्रेस पक्षाची जिल्ह्यातील पकड कमकुवत, सोशल मीडियावर कमी उपस्थिती, धनंजय महाडिक नव्या राजकारणाचा चेहरा। धनंजय महाडिक हे कोल्हापूरच्या नव्या पिढीसाठी आशेचा किरण बनून उभे आहेत। त्यांच्या रणनीती, तंत्रज्ञानाचा वापर आणि भाजपच्या मजबूत संघटन शक्तीचा आधार यामुळे त्यांनी राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। कोल्हापुरातील विविध उपक्रम, क्रीडा स्पर्धा, सामाजिक कार्यक्रमांमधून ते सतत जनतेमध्ये सक्रिय राहतात। आक्रमक प्रचार आणि जाहीर रणनीती, युवा वर्गात लोकप्रियता, भाजपच्या पाठबळाने जिल्हा राजकारणात मजबूत पाय, कोल्हापुरात नेतेपदाची नवी मांडणी। सतेज पाटील यांचं राजकारण आता जुन्या चौकटीत अडकलेलं आहे, जिथे केवळ नातेसंबंध, ओळखी आणि पारंपरिक मतदारांवर भर असतो। याउलट धनंजय महाडिक यांनी नव्या पिढीच्या अपेक्षांनुसार आपली प्रतिमा घडवली आहे। ते ठोस मुद्द्यांवर बोलतात आणि बदल घडवून आणण्यासाठी सक्रिय असतात। कोल्हापुरातील राजकारण आता परिवर्तनाच्या टप्प्यावर आहे। जिथे सतेज पाटील यांचे नेतृत्व मागे पडत चालले आहे, तिथे धनंजय महाडिक हे नव्या युगाचे नेतृत्व उभं करत आहेत। जनतेला आता फक्त नावापुरतं नव्हे, तर काम करणाऱ्या नेत्याची गरज आहे आणि त्यासाठी धनंजय महाडिक हेच सध्या सर्वोत्तम पर्याय वाटत आहेत।